तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नेवासा तालुक्यातील गडनिंब येथून आषाढी वारीनिमित्त पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे सोमवार 13 जुलै रोजी 9 वाजता मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषासह टाळ मृदुंगाच्या निनादात वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। या दिंडी सोहळ्यात परिसरातील महिला, पुरुष, युवक, वारकरी तसेच टाळकरी व भजनी मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला। यावेळी दिंडी चालक तथा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्दन शेळके पाटील यांनी MCN न्यूजशी बोलताना दिंडीची परंपरा, वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि विठ्ठल भक्तीचा संदेश याविषयी माहिती दिली। या प्रसंगी सुभाष शेळके, जनार्दन शेळके पाटील, रामभाऊ शेळके, रावसाहेब खरजुले, विठ्ठल अडसुरे, मधुकर कसबे, दत्तात्रय शेळके, रामराव शेळके, प्रशांत कसबे यांच्यासह गडनिंब व परिसरातील असंख्य वारकरी, महिला, पुरुष, वारकरी, युवक आणि भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते। भक्ती, शिस्त आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा पायी दिंडी सोहळा विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असून वारकऱ्यांमध्ये आषाढी वारीबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता मंगेश निकम, नेवासा। श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळा चाललेला आहे। सर्व गावातील सर्वांनी भरभरून या दिंडीसाठी मदत केलेली आहे। आणि असंच जर समजा सर्व गावकरी एकत्र होऊन जर असं केलं तर आपली दिंडी फार मोठी होईल। आणि सर्वांना, गावातील सर्वांनी जी मदत केली त्यानंतर मी दिंडीच्या वतीनं आभार मानतो। हरिभक्तपरायण ज्ञानदेव महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली आहे। दिंडीचा कालावधी आज 13 तारखेला दिंडी निघाली आहे। तर दिंडीचा कालावधी 10 दिवसात चालण्याचा राहणार आहे। आणि त्या दिंडीमध्ये रस्त्याने भजन, त्याचप्रमाणे प्रवचन, कीर्तन हे सर्व दैनंदिन कार्यक्रम होतील। गावातील काही महाराज मंडळी, काही बाहेरील महाराज मंडळी दिंडीमध्ये सहभागी होतात, त्यांचेही सर्व, आणि गावातील सर्व टाळकरी, विशेष म्हणजे सर्व टाळकरी, कुठल्याही बाहेरच्या दिंडीत न जाता सर्व टाळकरी यावर्षी याच्यात असल्यामुळं मी त्या सर्व टाळकऱ्यांचेही आभार मानतो।